मित्रांनो नमस्कार, मी उमेश सणस. राहुल नार्वेकर नावाचे गृहस्थ आहेत. 2014 पासून ते महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत. राहुल नार्वेकर यांना महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ओळख मिळाली की त्यांनी फुटीर आमदारांच्या संदर्भात दिलेल्या निर्णयामुळं आणि केलेल्या चालढकलीमुळं. महाराष्ट्राच्या विधानसभेमधला सर्वाधिक पक्षपाती विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांना सर्वसामान्य जनता ओळखते, महाराष्ट्रातले विरोधी पक्ष ओळखतात. राहुल नार्वेकरांबद्दल आणि त्यांच्या या वागण्याबद्दल आक्षेप घ्यायचंही लोकांनी बंद केलेलं आहे. तुम्हाला काय बोलायचे ते बोला, माळायचे ते म्हणा, या पद्धतीनं राहुल नार्वेकरांकडे लोक दुर्लक्ष करतात. राहुल नार्वेकर प्रसिद्धीच्या झोतात यासाठी आलेले आहेत राहुल नार्वेकरांच्या मराठीमुळं. महाराष्ट्रातल्या सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचं दुर्दैवी निधन झालं. त्यांच्या मृत्यूनंतर एक शोकप्रस्ताव विधानसभेत मांडायचा होता. तो शोकप्रस्ताव मांडण्यासाठी राहुल नार्वेकर विधिमंडळामध्ये त्यांनी तो शोकप्रस्ताव मांडला. तो मराठीतून वाचायचा होता. तो शोकप्रस्ताव राहुल नार्वेकरांना मराठीतून व्यवस्थित वाचता येईना. त्यांचं वाचन आणि त्यांनी तो वाचलेला शोकप्रस्ताव ह्याच्या ऑडिओ व्हिडिओ प्रत्यक्ष ऐकल्यानंतर ज्याला मराठी वाचता येत नाही अशा एका निरक्षर किंवा अक्षरशत्रू मराठीच्या बाबतीत असलेल्या माणसाला आम्ही आमच्या विधानसभेचा अध्यक्ष केलेला आहे का, अशा प्रकारची शंका जी आहे ती महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आली. राहुल नार्वेकर यांना अनेकांनी ट्रोल केलं. राहुल नार्वेकरांवर अनेकांनी टीका केली आणि राहुल नार्वेकरांनी आपण आशा भोसले यांचा शोकप्रस्ताव मांडत असताना व्यवस्थित मराठी वाचू शकलो नाही याच्याबद्दल विधिमंडळामध्ये दिलगिरी व्यक्त केली. दिलगिरी व्यक्त करून उपयोग नाही. दीनानाथ मंगेशकर हे महाराष्ट्रातलं प्रसिद्ध नाव आहे. जुन्या पिढीतले रंगभूमीवरचे एक चांगले कलाकार म्हणून दीनानाथ मंगेशकरांना ओळखलं जातं. त्यांच्या अपत्यांनी, चारही अपत्यांनी, पाचही अपत्यांनी जे आहे ती संगीत क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची आणि संगीताची सेवा केली. लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर, उषा आणि मीना या त्यांच्या सगळ्या अपत्यांनी जे आहे ती संगीत क्षेत्र कमालीचं गाजवलं. या दीनानाथ मंगेशकरांचं नाव दीनदयाळ मंगेशकर असं वाचताना जर राहुल नार्वेकर म्हणत असतील तर त्यांचं मराठी वाचन आणि त्याच्याबद्दलचं शब्दोच्चारण कसं आहे हे फार मोठं पडलेला प्रश्न आहे. राहुल नार्वेकरांना चांगलं मराठी वाचायचं आहे, चांगलं मराठी बोलायचं आहे तर त्यांच्याच पक्षात अनेक लोक आहेत. चांगलं मराठी बोलायचं असेल तर ते मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहवासात राहिले तर ते चांगलं आणि अतिशय चांगला वादविवाद करणारं मराठी बोलू शकतात. सानुनासिक मराठी त्यांना बोलायचं असेल तर चंद्रकांत दादा पाटील आहेत. संघाच्या शाखांमधले विविध शब्द जे आहेत ते आपल्या प्रेस कॉन्फरन्सपासून भाषणांपर्यंत सर्वत्र वापरणारे चंद्रकांतदादा पाटलांकडे नार्वेकर गेले तर ते चांगलं मराठी जे ते बोलू शकतील आणि वाचू शकतील. शिवराळ मराठी बोलायची असेल राहुल नार्वेकरांना तरीसुद्धा त्यांच्याच पक्षामध्ये जे आहेत ते पडळकर आहेत, त्यांच्याच पक्षामध्ये नितेश राणे आहेत, त्यांची शिकवणी लावली तर याही प्रकारची मराठी जी आहे ती नार्वेकरांना बोलता येईल. नार्वेकरांना कोणत्या प्रकारची मराठी बोलायची, हे कोणत्या प्रकारचं मराठी वाचायचं आहे हे महत्त्वाचं आहे. सगळ्यात मोठी गोष्ट अशी की महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अध्यक्षाला चांगलं मराठी वाचता येत नसेल आणि बोलता येत नसेल तर त्याला त्या पदावर बसवायचं का, हा मोठा प्रश्न आहे. राहुल नार्वेकर चांगलं मराठी वाचू शकत नाहीत. राहुल नार्वेकरांना मराठीचं शब्दोच्चारण व्यवस्थित नाही, मग त्यांना महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा अध्यक्ष म्हणून ठेवावं का, हा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अध्यक्षाला फक्त मराठी आलं पाहिजे एवढाच एक निकष ठेवायचं का? असं असेल तर मराठीचे प्राध्यापक आणि मराठीच्या विभाग प्रमुख वेगवेगळ्या विद्यापीठातले यांनाच महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं विधानसभेचं अध्यक्षपद का नेमू नये असा प्रतिवाद करणारे प्रतिवाद करतीलही. परंतु ज्याला महाराष्ट्राच्या विधानसभेचं अध्यक्षपद भूषवायचं आहे त्याला मराठी चांगलं बोलता आलं पाहिजे, मराठी चांगलं लिहिता आलं पाहिजे. जर चांगलं मराठी वाचता येणार नसेल तर राहुल नार्वेकरांना त्या पदावर ठेवता कामा नये. सगळ्यांना क्लीन चिट देण्यामध्ये माहीर असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयावर प्रतिक्रिया द्या असं म्हटल्यानंतर दोन्ही हात पुढं करून लगेच सांगायला सुरुवात करतील. त्याचा असा आहे पहा की तो विषय आता संपलेला आहे. माझ्यासमोर राज्याचे वेगळे विषय आहेत.
असलं काहीतरी म्हणून वेळ काढून नेणं ही गोष्ट वेगळी आहे. परंतु भारतीय जनता पक्षाकडे जर चांगलं मराठी बोलणारे, चांगलं मराठी लिहिणारे, चांगलं मराठी वाचणारे विधिमंडळामध्ये अधिक नेते असतील तर राहुल नार्वेकरांना त्या पदावरून पायउतार होण्यासाठी सांगणं हे गरजेचं आहे. राहुल नार्वेकरांनी माय मराठीचा अवमान केलेला आहे. राहुल नार्वेकरांना मराठी चांगलं बोलता आलं पाहिजे. प्रताप सरनाईक नावाचे गृहस्थ आहेत, ते परप्रांतीयांना मराठी शिकवायचं आणि मराठी बोलायला लावायचं असं म्हणत होते. तुमच्या विधिमंडळाच्या अध्यक्षाला मराठी बोलता येत नाही आणि परप्रांतीयांना मराठी शिकवायसाठी सरनाईक कुठं चाललेला आहात? तुम्ही तुमच्या विधिमंडळ अध्यक्षाला मराठी शिकवण्यासाठी प्रयत्न करा आणि परप्रांतीयांच्या ऐवजी विधिमंडळ अध्यक्षाला पहिल्यांदा चांगलं मराठी बोलायला आणि मराठी वाचायला लावा. नार्वेकरांचा राज्यघटनेचा अभ्यास फार मोठा आहे. नार्वेकरांचं इंग्रजी फार चांगलं आहे. नार्वेकर हे विद्वान गृहस्थ आहेत. अशा प्रकारची मखलाशी करून नार्वेकरांना मराठी वाचता आलं नाही हा कलंक जो आहे तो बाजूला होणार नाही. महाराष्ट्रात मराठीच असं आम्ही एका बाजूला म्हणायचं, मराठीला पर्याय नाही असं दुसऱ्या बाजूला म्हणायचं, मराठी आमची मायबोली आहे म्हणून तिसऱ्या बाजूला म्हणायचं, मराठी हे वाघिणीचं दूध आहे असं पुन्हा सांगायचं आणि आमचा विधिमंडळ अध्यक्ष मराठी वाचताना 3री-4थीचा मुलगासुद्धा त्याच्यापेक्षा चांगलं मराठी वाचू शकतो अशा पद्धतीनं शब्दोच्चारण करत वाचत असेल तर त्याला मात्र त्याच पदावर ठेवायचं. हा दुराग्रह आणि हा कमालीचा अतिरेकी आग्रह आमचे राज्यकर्ते करणार असतील तर मराठी भाषेचं भविष्य कठीण आणि बिकट आहे असं म्हणायला काय हरकत आहे. सुरेश भटांनी एका कवितेत म्हटलेलं आहे की असे अनेक प्रकारचे हाल जे आहे ते मराठी भाषा जी आहे ती सोसते आहे. त्या कवितेची शेवटची ओळ आहे, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी. मराठी भाषा हे मदांध हे सत्तांध तख्त एक दिवस फोडेलही. परंतु अशा प्रकारची माणसं की ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांना मोठ्या पदावर बसवायचं. अशा प्रकारच्या व्यक्ती की ज्यांना मराठी वाचता येत नाही त्याची भलावण करायची आणि त्याची दिलगिरी त्यानं व्यक्त केल्यानंतर घ्या गोड मानून हे असंच चालायचं, ह्याला घ्या सांभाळून असा प्रकार करायचा. हा जर विचार सत्ताधाऱ्यांच्या मनामध्ये असेल तर तुम्ही माय मराठीचे शत्रू आहात, माय मराठीचे दुश्मन आहात. माय मराठी समृद्ध करण्यासाठी तुमच्याकडून कोणते प्रयत्न होत नाहीत. उलट मराठीची अवनती कशी होईल, मराठी भाषा दुर्लक्षित कशी होईल, मराठी भाषेचा अवमान करणारा माणूस ह्या विधिमंडळाच्या सर्वोच्च पदावर कसा जाईल यासाठी तुम्ही प्रयत्न करता आहात असं म्हणावं लागेल. हे प्रयत्न चांगले नाही. अशा प्रकारची विचारधारा योग्य नव्हे. ज्याला मराठी बोलता येत नाही आणि वाचता येत नाही त्याला महाराष्ट्रात राहायचा अधिकार नाही असं एका बाजूला आपण परप्रांतीयांनाही म्हणायचं आणि नार्वेकर आडनाव लावणारा माणूस जो आहे तो नॉर्वेचा आहे का हा प्रश्न पडावा अशा थाटत्यानं मराठी काहीतरी वाचायचं असा दुहेरी प्रकार चालणार नाही. राहुल नार्वेकरांच्या मराठी वाचनावरून त्यांच्या सगळ्या विद्वत्तेचा जो पसारा जो आहे तो सर्वसामान्य मराठी माणसांच्या लक्षात आलेला आहे. तुमच्या विद्वत्तेची इतर टोकं आम्हाला बघण्याची गरज नाही. तुम्हाला मराठी वाचता येत नसेल आणि मराठीतून व्यवस्थित व्यक्त होता येत नसेल तर नार्वेकर तुम्हाला स्वतःला त्या पदावरून पायउतार होणं गरजेचं आहे. तुम्हाला इतर कोणी सांगू नाही तर न सांगू माय मराठीचा तुम्ही अवमान केलेला आहे. माय मराठीच्या दरबारामध्ये तुम्ही अयशस्वी ठरलेला आहे. तुम्ही त्या पदावरून पायउतार झालात तर तुमची स्वतःची काहीतरी किंमत राहील, माय मराठीची प्रतिष्ठा राहील आणि महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांना संदेश जाईल की महाराष्ट्रात मराठीच बोलावं लागेल, मराठीतच लिहावं लागेल आणि मराठी वाचावं लागेल. ज्याला हे येत नाही त्याला आमच्या सत्तेत स्थान नाही हा संदेश देता आला तर राज्यकर्त्यांना तुम्ही माय मराठीच्या संरक्षणात यशस्वी झालात असं म्हणता येईल. हा संदेश जर तुम्ही देऊ शकत नसाल तर माय मराठीचं भविष्य अवघड आहे एवढंच दुर्दैवानं म्हणावं लागेल. जय भवानी, जय शिवाजी.